श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर आपल्याकडे 15 ऑक्टोबरला नवरात्राला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिवा कसा लावावा, कुठे लावावा, अखंड दिवा लावल्याने घरात काय फायदे होतात याची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तसेच अखंड दिवा लावण्याचे काय नियम आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्यापूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नवरात्रीत दिवा लावून या संबंधित नियम आणि अटी याची सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. दिवा अंधाराच्या जगात प्रकाश पसरवतो आणि प्रकाशाकडून आपली वाटचाल सुरू ज्ञानाकडे होते. देवाकडे आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावे म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो. नवरात्री अखंड दिवा का लावतात? 9 दिवसांपर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपला आशीर्वाद मिळावा म्हणून गाईच्या तुपाचा साजूक तुपाचा अखंड दिवा लावला जातो. जर आपल्याकडे गाईचे तूप उपलब्ध नसेल तर तेलाचे सुद्धा दिवा लावू शकतो. नवरात्रीत 9 दिवस तेलवून अखंड दिवा लावा. दिवा किंवा अखंड ज्योत असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की नवरात्रीत दिवा पेटवत ठेवावा आणि शांतता बनवून राहते. सर्व कार्य सिद्धीत जातात म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संकल्प करून अखंड दिवा लावला आणि त्याच्या नियमाचे रक्षण करावे. तर नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची काही नियम आहेत आणि ते आपण आज जाणून घेणार आहोत. तरच आपल्या इच्छा फळ मिळते. पितळीचा किंवा मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून आपण लावू शकतो. जर आपल्याकडे पितळीचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो. बऱ्याच जणांकडे पारंपरिक दगडी किंवा स्टीलचा किंवा पितळी दिवा असतो. तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो दिवासुद्धा लावू शकतात. तर आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये प्रत्येकजण देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो. जर तुम्ही दुर्गा देवीच्या, महालक्ष्मी अशा काही रूपांची पूजा करत असाल किंवा मग कोणत्याही असो देवीचा तुम्ही पूजा करत असाल तर दिवा ठेवण्यापूर्वी त्याच्या अगोदर आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे आणि ते तुम्ही तांदळाने काढू शकतात किंवा फुलांनी सुद्धा काढू शकतात. दिवा लावण्यापूर्वी अगोदर पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला लाल रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे. त्यावर आपली आपल्या घटाची मांडणी करायची आहे. कलशाची मांडणी करायची आहे. देवीचा फोटोवरती जे काही असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे. सगळ्यात गोष्टी करण्या अगोदर म्हणजे पूजेची मांडणी आहे ती सुरुवात केल्याबरोबर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांचे पूजन करायचे आहे. कोणतेही कार्य असो गणपती बाप्पाला सगळ्यात आधी आमंत्रण दिले जाते. सर्व घट स्थापनेची मांडणी करायची आणि दिवा लावताना सुद्धा त्याखाली लाल रंगाचे कापड आलं पाहिजे अशी काळजी घ्या आणि आपल्याला जमिनीवर ठेवायचा नाही. त्याचा खाली लाल रंगाच्या कापड त्यावर अष्टदल कमळ काढायचं. तांदळाने किंवा फुलाने किंवा इतर कशाने तुम्ही काढू शकता. पितळेचा किंवा मातीचा दिवा ठेवायचा आहे. दिव्याखाली एक छोटंसं खोलगट वाटी दिव्याखाली बसेल अशी तुम्ही त्या पद्धतीने ठेवायचं आहे. कारण आपण 9 दिवस दिवा लावणार आहोत तर त्याचे तेल आहे किंवा काजळी येऊ शकते. तर त्यासाठी तुमचा कपडा पण खराब होणार नाही ही काळजी तुम्ही घ्यायची आहे. दिव्याखाली वाटी किंवा ताट जरूर ठेवावं. ही वात आपल्या 1.25 हात इतक्या मापाची होईल आणि कच्च्या कापसाची ही वात आपल्याला तयार करायची आहे. या वातीचा रक्षासत्र सुद्धा म्हटलं जातं. खरं तेवढ्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्याची तूप नसेल तर आपण रिफाईन ऑइल किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकतो. तुपाचा अखंड दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा. जर का दिवा तुपाचा असेल तर उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा असेल तर कोणत्याही तेलाचा असो मग तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा. दिवा लावायला तुम्ही त्यावर काचेचे झाकण सुद्धा ठेवू शकता. संकल्प तुम्ही द्यायचा आहे. दिवा लावण्यापूर्वी तुमच्या इच्छा असतील, उदाहरणार्थ देवी आई माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, मला अमुक गोष्टींमध्ये यश मिळू दे आणि दिवा लावताना तुम्ही हा संकल्प करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण दिवा जर विझला तर काही असो, तर असं काही नसतं. दिवा जर विझला असेल तर आपण जेव्हा बघितला तेव्हा त्याचा लगेच लावू शकतो. फक्त एक गोष्ट करायची आहे की घट स्थापनेची मांडणी
आपणासाठी करायची की जेथे हवा वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला घटस्थापना करायची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः फुंकर मारून दिवा कधी विझवायचा नाही। जर तो अचानकपणे विझत असेल तर काही अशुभ मानायचं नाही। जेव्हा तेव्हा लगेच त्याची वात पेटवायची आहे। कोणत्या बाजूला असावी, कोणत्या दिशेला असावी याबद्दल सुद्धा तेवढेच महत्त्व आहे। ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर, पूर्व, मध्य दिशा आपल्याला हा दिवा लावायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्या दिव्याचं तोंड हे उत्तर, पूर्व, मध्य दिशेला आलं पाहिजे। अशा प्रकारे आपण तो दिवा लावायचा आहे। आणि हे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या दिव्याखाली देखील लाल वस्त्र आलं पाहिजे। आणि तुम्ही तांदळाने किंवा गव्हाने अष्टकमल काढायचं आहे। दिव्याखाली अष्टकमल काढायला अजिबात विसरू नका। आणि घरातले मुलं फुंकूर मारून दिवा विझवतील ह्याकडे तुम्ही लक्ष द्या। दिवा जर तुम्हाला अचानकपणे विझलेला दिसला तर घाबरून न जाता तो दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। आणि ज्यावेळेस दिव्याची काजळी आलेली असेल ती काजळी काढून आपण परत दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर अशा प्रकारे दिवा कसा लावावा, कोणत्या दिशेला लावावा किंवा अखंड दिवा कुठे लावावा, तुपाचा की तेलाचा, तर तो दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा लावू शकता। तुम्ही जर तुपाचा दिवा लावणार असाल तर तो उजव्या हाताला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा जर लावणार असाल तर तो डाव्या हाताला येईल अशा ठिकाणी तुम्ही तो दिवा लावायचा आहे। तुम्ही कोणताही एक दिवा लावू शकता किंवा तुम्ही दोन्ही दिवे लावले तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला हे नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावायची आहे। तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।